बरं का, ही विसरून जाऊ नका. सकाम कर्मात काय झाले? 3 भाग. हा 3 भाग झाले. त्याच्यात मध्ये नित्य, नैमित्तिक आणि प्रायश्चित्त. कशात? सकाम. हा ध्यानात राहू द्या. काय काय नित्य नैमित्तिक कशात झाले ते? सकाम कर. त्याला हा सकाम कर्म, काम्य कर्म म्हणतात किंवा सकाम म्हणा. त्याला 2 नाव आहेत. काम्य कर्म बी म्हणता येतं त्याला, किंवा हा सकाम म्हणजेच काम्य, काम्य म्हणजेच सकाम. हा सकाम म्हणजे इच्छा ठेवून केलेलं कर्म, काम्य म्हणजे मनात काहीतरी भावना ठेवून केलेलं कर्म. दोन्हीचा अर्थ एकच. आलं लक्षात? त्याचे प्रकार किती झाले? 3. कोणते कोणते? नित्य नैमित्तिक, हा नित्य, नैमित्तिक, नैमित्तिक आणि प्रायश्चित्त कर्म. आता नित्य कर्मामध्ये 2 भाग झाले. नाही हे तर